स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली. श्री स्वामी समर्थ गुरुदेव श्री स्वामी स्वत महाराज की. एवढी शांत आणि स्वस्थ बसणारी पोरं महाराजांना कधीच आवडली नाही. पण महाराजांचे लाडके कोण होते बघा, बारकाईने सुंदराबाई, तोळप्पा, आणि सगळ्यात कोण लाडका असेल तर तो कानफाट्या, हो की नाही. कानफाट्याने दंगा घातला अक्कलकोटामध्ये. कानफाट्या समोर आला का कोणाची शापत नसायची समोर उभा राहण्याची. तरी पण लाडका सर्वात कोण असेल बारकाईने बघा तुम्ही तर कानफाट्या. आणि म्हणूनच आता आपण शांत बसून चालणार नाही. आपण महाराजांचा एक जयघोष करूया आणि त्याच्यानंतर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. म्हणून सगळ्यांनी सावध व्हा, घट्ट मुठी मळा आणि म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज की. गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी राजमाऊली. भक्त मंडळी, अक्कलकोट जिथे स्वामी समर्थ महाराजांनी जवळजवळ 22-23 वर्ष वास्तव्य केलं आणि महाराजांना एक असं लेबल लागलं की महाराज दत्त अवतार आहेत. महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत. महाराज कोणाचा अवतार आहेत किंवा नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये खोलात जाऊया नको. पण महाराजांचं स्वतःचं स्वरूप म्हणजे त्यांना तो स्वतःचा देह धारण करावा लागला आपल्यासाठी. आता त्यांना देह धारण करण्याची सुद्धा गरज नव्हती. महाराजांच्या देहापुरते स्वामी समर्थ महाराज आहेत का स्वामी समर्थ महाराज नाव घेतल्यापुरते ते आहेत का तर नाही. ते मूलब्रह्म आहेत. अगदी त्यांचं स्वरूप तसं बघायला गेलं तर त्यांना रूप रंग देह वगैरे काहीच नाहीये. स्वच्छ निखळ पाणी ज्याच्यामध्ये आपण डोकावून बघितल्यावरती आपल्याला आपलीच प्रतिमा दिसते, तसे स्वामी समर्थ महाराज. त्याला मूळ ब्रह्म म्हणतात. तो निराकार असतो. आणि भक्त मंडळी, अशाच मुळे महाराजांकडे आलेल्या सगळ्यांना त्यांचं त्यांचं दैवत महाराजांमध्ये दिसायचं. आता अल्लाहला आपण निराकार म्हणतो, पण अल्लाह सुद्धा तिथले जे यवन मंडळी होती काय मुसलमान, तो त्यांचा अल्लाह त्यांना त्यांच्यामध्ये दिसलेला आहे. म्हणजे नेमकं काय दिसलेलं हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. महाराजांनी सगळ्या देवतांमध्ये ते दर्शन दिलेले आहे. फक्त हिंदूंनाच नाही, मुसलमानांना तर सगळ्यांना, सगळं ख्रिश्चनना सुद्धा. तिथले जे ब्रिटिशर्स होते ख्रिश्चन, ते सुद्धा महाराजांना आपलं दैवत मानायचे. असे हे स्वामी समर्थ महाराज ज्यांना आपण स्वामी समर्थ उपाधी दिली, त्यांचं स्वरूप खऱ्या अर्थाने कोणी जाणलं होतं तर ते कानफाट्याने. कारण कानफाट्याला इतर कुठल्याच देवाचं नाव घेतलेलं चालायचं नाही. एवढं की म्हणजे जर समजा कोणाचं दुसरं नाव घेतलं का, त्याच्यामध्ये आणखीन एक फार महत्वाचं कसं होतं की अक्कलकोट हे खेडं होतं, हे गाणगापूरच्या वाट्यावरचं होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या कोणालाही जर समजा गाणगापूरला जायचं असेल तर त्या काळात ट्रेन्स वगैरे फार कमी असायच्या किंवा बहुतेक ट्रेन नसायच्या सुद्धा. कारण अक्कलकोटला फक्त मालगाडी यायची. मग अशाच वेळेला जेव्हा ते सगळे गाणगापूरची वारी करायचे तर अक्कलकोटच्या मार्गातूनच ते अक्कलकोटच्या वाया अक्कलकोटच त्याचे प्रवास करायचे. असे ठाकूरदास बुवा सुद्धा तिथून जात होते. माधव शास्त्री मैसलगीकर सुद्धा तिथून जात होते. पण त्यांना त्यांचं एवढं भाग्य की महाराजांचं दर्शन घडलं. त्याच्यामुळे महाराजांना दत्त अवतार म्हणून एक आपण लेबल विरोध लावला. समजा महाराज दत्त अवतार आहे त्याच्याबद्दल वादच नाही. महाराज सगळंच अवतार आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं नेमकं की कानफाट्याने पूर्णतः जाणलं होतं की महाराज हे मूल ब्रह्म आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याच इतर दैवतांचं त्यांच्यासमोर नाव घेतलेलं आवडायचं नाही. आणि मग काय व्हायचं, कानफाट्याचं तुम्ही कॅरेक्टर समजा वाचलं असेल तर मला माहिती नाही, पण कानफट्या हा अगडबंब माणूस होता. डोक्याने फार चिडखोर होता, शांत राहायचं नाही. त्यांच्या मनाविरुद्ध काही जर समजा घडलं तर समजवणं किंवा करू नको वगैरे हा भाग नव्हता. त्या दोघांची केस धरायचा की शेंडी, आता त्या शेंडी धरायचा. याचा उल्लेख आहे की नारळाच्या जसं आपण नारळ फोडतो त्या पद्धतीने त्यांची डोकी फोडायचा, दंगा करायचा. पण महाराज नुसते शांतपणे त्यांच्याकडे बघायचे. कानफाट्याला त्यांनी भरपूर सांभाळलं.
आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की तिथे जी दत्ताची आरती म्हटली जायची किंवा दत्ताचा जय जयकार होत जायचा किंवा दत्ताचं जे काय तिथे उपासना होत असायची, त्या कानफटामुळे ते होऊ देत नसत. मग शेवटी स्वामी कंटाळले आणि कोणा माधव शास्त्री मैसलगीकरांना एकदा सांगितलं, एकदा आणखीन कोणाला सांगितलं आणि त्यांच्या स्वरूपाची उपासना त्यांनी ती करायला सुरुवात केली. तसंच काहीच आजचा आपला मूळ विषय काय आहे की स्वामी समर्थ महाराजांचा जे उत्सव होतात, आज सुद्धा दत्तांचे उत्सव तिथे होतात. दत्त जयंती वगैरे अक्कलकोटला साजरी होते. महाराजांच्या वेळेला सुद्धा अक्कलकोटमध्ये दत्त जयंती साजरी व्हायची. पण महाराजांचे मूळ उत्सव आहेत काही, महाराजांचे मूळ उत्सव म्हणजे स्वामी समर्थ ह्या स्वरूपाचे काही उत्सव आहेत. त्या स्वामी समर्थांच्या उत्सवावरती आज आपण बोलणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती असते की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये मुळात कधी आले. स्वामी समर्थ महाराज नेमके अक्कलकोटमध्ये त्यांचा प्रवेश झाला ती तिथी कुठची होती, कधी आले ते. स्वामी समर्थ महाराज हे ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटात त्यांनी प्रवेश केला. ललिता पंचमी म्हणजे आजची जी आपली नवरात्र जी असते, ज्या वेळेला आपण गरबा वगैरे खेळतो, त्या नवरात्राच्या वेळेला म्हणजे आश्विन महिन्यातली त्या वेळेला त्यांनी अक्कलकोटामध्ये प्रवेश केला. कसा प्रवेश केला वगैरे हा सगळं विषयांतर होण्याचा विषय आहे. पण त्याला प्रवेश केल्याच्या नंतर दुसऱ्याच्या तिसऱ्याच दिवशी अक्कलकोटच्या मालोजी राजेंशी त्यांचा थेट संबंध आला. आणि मालोजी राजे जेव्हा संपूर्ण जाणून चुकले की हा परब्रह्म आपल्या प्रांतामध्ये आलेला आहे, कारण त्यांच्या आधी सुद्धा एका महान विभूतीने सांगितलेलं आहे की तुमच्या अक्कलकोटमध्ये महान विभूती येणार आणि ते स्थिरावणार. त्याच्यामुळे त्यांना त्याची कल्पना होती आणि तिथपासून ते त्यांचे निस्सीम भक्त झाले. भक्त म्हणजे साईबाबांना शिर्डीमध्ये जसा त्रास झाला, त्यांचे निंदक होते, त्यांना कोणी त्रास दिला, दिवाळीच्या वेळेला तेल दिलं नाही, मग पाण्याने त्यांच्या पंट्या केल्या वगैरे, हा सगळा विषय आपण वाचतो. स्वामी महाराजांच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही बरं का, कधीच नाही घडलं काहीच. हा आता बाहेरची एखादी मंडळी कोणतरी यायची त्यांचा विभाग, पण ते पण त्यांचेच होऊन जायचे. कानफाट्या पण सुद्धा त्यांच्यातलाच एक कानफाट्या सुद्धा आलेला त्याला महाराजांची परीक्षाच घ्यायला म्हणून तिथे आला आणि महाराजांच्या नजरेला नजर होता तो त्यांचा होऊन गेला. पण अक्कलकोटमध्ये महाराजांच्या बाबतीत महाराजांना छळणं म्हणा किंवा महाराजांच्या बाबतीत उलट सुलट बोलणं म्हणा ही कोणाची शामत नव्हती. कारण दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी अक्कलकोटचे मालोजी राजे महाराजांना शरण गेले होते आणि मग मालोजी राजे त्यांना शरण घेता मालोजी राजेंनी महाराजांचा दरवर्षी एक उत्सव साजरा करायला सुरुवात केली, ललिता पंचमी. ललिता पंचमीला महाराजांचा प्रगट दिन मालोजी राजे साजरे करत होते. महाराजांच्या उत्सवाच्या बद्दलचा आपला विषय आहे. त्यामुळे पहिला कुठला उत्सव जर साजरा होत होता महाराजांचा मूळ स्वरूपाचा स्वामी समर्थांचा, तर स्वामी समर्थ प्रगट दिन कधी, ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे आश्विन महिन्यातल्या पंचमीला. भक्त म्हणजे स्वामी प्रगट दिन आज आपण काय कुठला तरी वेगळा दिवस साजरा करतो, त्याचं पण कारण सांगतो काय झालं ते पुढे. त्यानंतर हे जे मालोजी राजांचा पुन्हा वंश जो होता हे दर दत्त जयंतीला आणि गुरुप्रतिपदेला गाणगापूरला जात असत. जेव्हा दुसरं तिसरं वर्ष असावं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात त्यांचं आगमन होऊन आणि ते एक दिवशी असे गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूरला गेलेले असताना मालोजी राजांना दृष्टांत झालेला आहे तेव्हा. आणि प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी सांगितलेलं, अरे तुमची पिढ्यानपिढ्या तुम्ही इतके वर्ष माझ्याकडे येत आहेत आजच्या दिवसाला, पण आता येण्याची गरज काय, कारण आता मी स्वतः तुमच्याकडे आलेलो आहे. तुमच्या प्रांतामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या राज्यामध्ये मीच वावरतोय. मालोजी राजांना सटकन कळलं की हे जे काय दत्तप्रभूंचा आपल्याला दृष्टांत झालाय, दत्तप्रभूंना काय नेमकं म्हणायचं. त्यानंतर मालोजी राजे कधीच गाणगापूरला गेले नाहीत. दत्त जयंती म्हणा किंवा गुरुद्वादशी म्हणा, त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गुरुद्वादशी ते अक्कलकोटात धूमधडाक्यात स्वामी महाराजांच्या समोर साजरे करत. गुरुद्वादशी हा दत्तप्रभूंचा सोहळा जरी असला तरी अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र असा तो सोहळा होत असत. म्हणजे श्री स्वामी समर्थ गुरुद्वादशी असं त्याला त्यावेळेला म्हटलं जात असत. म्हणजे गाणगापूरला होत असली ती वेगळी, तिथे जरी एक सारखी असली तरी स्वामी समर्थांचा मूळ उत्सव जो आपण म्हणतो तो जसा स्वामींचा प्रगट दिन मालोजी राजेने सुरुवात केला ललिता पंचमीला, तसं गुरुद्वादशीच्या दिवशी सुद्धा त्यांनी सुरुवात केली उत्सव साजरा करण्याची, स्वामी समर्थ महाराजांची गुरुद्वादशी. असे काही दिवस गेले. महाराज अक्कलकोटात प्रगट झाले 1856 साली आणि अगदी
69 सालापर्यंत हे सगळं चालत होतं आणि धूमधडाक्यात चालत होतं. काय त्याच्यानंतर मग अक्कलकोटमध्ये एका पोराचं येणं झालं. पोराचं मी का म्हणतो, कारण अगदी तरुण उमदा मुलगा होता तो, हरिभाऊ तावडे. हरिभाऊ तावडे तसा सरळ महाराजांकडे आलाच नाही. काहीतरी निमित्त घडत गेलं, संकटात आलेला पूर्णतः, डोक्यावरती पूर्णतः कर्ज झालेलं आणि कर्ज झालेलं असताना ते कर्ज कोणीतरी सोडवलं, वाया असं तसं बघायला की तुम्ही स्वामी सुत महाराजांचं चरित्र जर वाचलं तर तुम्हाला कळेल की हा जो हरिभाऊ पोरगा किती म्हणजे कुठेतरी त्याला त्याच्या मित्रांनी सांगावं चल अक्कलकोटला आणि गेला अशातला भाग नाही. त्याचा मित्र एका पेढीत काम करत होता. त्या पेढीचा शेठ, त्या शेठचा मेवणा आणि त्या मेवण्याचा पर्यंत मालक कोणतरी स्वयंपाकी वगैरे असं करून ते तिथून त्याचं वाय करत त्यांचं अक्कलकोटपर्यंत जाणं, कर्जमुक्त झाले ते काहीतरी निमित्ताने. ते पण त्याच्या मित्रांनी काहीतरी नवस केलेलं की मी ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल, मी जर पुन्हा कर्जमुक्त झालो तर मी सुद्धा तुमच्या दर्शनाला येईन, असं कुठेतरी मनात म्हणतले ते. आणि त्याच्यामुळे ते हरिबांचं तिथे अक्कलकोटला जाणं झालं. हरिबांचं अक्कलकोटला जाणं झालं. स्वामी महाराजांचं हरिबांनी दर्शन घेतलं. हे तिघ जण हे 3 मित्र जे अक्कलकोटला जात होते हे तिघही कर्जात बुडाले. अक्कलकोटची वारी करतात, महाराजांच्याकडे जातात, महाराज उभे राहतात, महाराज तिघांनाही गुरुमंत्र देतात. भक्त म्हणे पण हरिबाना ते तिथून निरोप देत नाहीत लवकर, हरिबाना थांबवतात. आणि एक दिवशी सकाळच्या वेळेला हरिभाऊ तिथे स्वामी महाराजांच्या दर्शनात आलेले असताना त्यांना जवळ घेतात आणि आपल्या मांडीवर बसवतात. हरिबा कर्जमुक्त झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांची महत्वाकांक्षा सुद्धा खूप असते. आता मला काही टेन्शन नाही, डोक्याला ताप नाही, आता आपण तिथे अक्कलकोटला जायचं, आपण महाराजांचं दर्शन घ्यायचं, महाराजांकडे प्रार्थना करायची की आता याच्या पुढे अशा पद्धतीचे संकट नको रे बाबा, खूप झालं, तुमची कृपादृष्टी होऊ दे आमच्यावरती आणि आम्हाला जो काय आम्ही धंदा व्यवसाय करू त्याच्यात भरभराट होऊ दे, आमची अशी भरभराट होऊ द्या की ज्या माझ्या महत्वाकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ द्या. लहानपणापासून महत्वाकांक्षी मुलगा, पण घडतो उलटच. महाराज त्यांना स्वतःच्या मांडीवर घेतात, कौतुक करतात, गोंजरतात. वय वर्ष जेमतेम मला वाटतं 20-21च्या आसपास असेल. आणि त्यांना सांगतात, अरे हरिबा माझं ऐक, मी काय सांगतोय ते, आजपासून माझा सूत हो, तुझ्याकडे जे काय आहे ते सगळं लुटून टाक आणि स्वतःच्या गादी खालून एक कपनी काढताना त्यांच्या अंगावर ठेवतात. सांगतात की हे घाल आणि तू आजपासून बैरागी हो, आजपासून तू माझा सूत झालास. महत्वाकांक्षी मुलगा ते लहान वयात मुंबईला हट्ट करून आलेला असतो, त्यातल्या त्यात काहीतरी करून नोकरी धंदा वगैरे करून त्याच्यानंतर संकट आलेलं असतं, म्हणून मित्राच्या सांगण्यावरून अक्कलकोटला येतो आणि फसतोय. ते खुद्द महाराज सांगतायत की तू सगळं सोडून दे आणि माझा सूत हो, तू बैरागी हो. मग अशा वेळेला त्यांना जो काय एकदम धसका होतो, रडकुंडीला येतात होते, साहजिकच आहे. एखाद्या महत्वाकांक्षी मुलाला मुंबईमध्ये सगळी मेहनत करून कुठेतरी कसं बसायची, कुठेतरी नोकरी गाठतो आणि अशा पद्धतीच्या पोराला जर तुम्ही सांगितलं की तू काही सगळंच कामधंदा सोड आणि बैरागी हो, त्याची काय अवस्था होईल तशीच काहीशी. आणि तो रडकुंडीला येतात, ते हरिभाऊ रडकुंडीला येतात. त्यावर एखाद्या कडेवरती असलेल्या बाळाला आपली आई कशी सांगते, अरे रडतोच काय, ती बघ काऊ बघ, तो बघ चिव बघ, असं महाराज त्यांना सांगतात. अरे रडतोच काय, माझ्या पोटावर हात फिरव, केवढं मोठं पोट आहे बघ, मी लंबोदर आहे, मी माझं पोट तर बघ केवढं मोठं आहे, त्याच्यावर हात फिरव. आणि ते ट्रान्समध्ये जातात. त्या ट्रान्समध्ये त्यांना त्यांच्या कितीतरी जन्मामागचा एक जन्म त्याचं त्यांना स्मरण होतं, कितीतरी जन्मामागचा एक जन्म त्यांना स्मरण होतो. आणि त्या जन्मी ते 8 वर्षाचा लहान तो मुलगा असतो, त्यांचं नाव विजय सिंग असतं. मित्रमंडळ कोण नाही, रोज रानात जाऊन कोणाबरोबर गोटी खेळतोय फक्त त्यालाच माहिती, बघणाऱ्या त्याला वेड्या म्हणत असतात. एवढे गावात त्याच्या वयाची लहान लहान पोरं असताना हा पोरगा तिथे जातो काय, कोणाबरोबर खेळतो काय, जिंकलो म्हणून उड्या मारतो काय, हा पोरगा सरळ वाटत नाही, हा बहुतेक वेडा आहे किंवा काहीतरी डोक्यावरती परिणाम झालेला आहे. हा जो पोरगा असतो त्या एका मोठ्या वटवृक्षाच्या खाली गणपती बाप्पाची एक छोटीशी देवळी असते, त्याच्यामध्ये एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि हे सगळं रानात असतं बरं का. त्या रानामध्ये रोज जातो, भरपूर गोट्या वगैरे आपल्या खिशामध्ये घेऊन जातो आणि त्यांच्या समोर त्या गणपती बाप्पांसमोर फेकतो आणि रोज स्वतःच खेळत असतो. लहान मुलांना आपण बघतो स्वतःच्यावरतीच त्यांच्यावरती राज्य पाहिजे असतं. बॅटिंग लहान मुलं कधीच सोडत नाही, अगदी जर आउटबॉट झालं तर सगळा डाव मोडतात, जो तो आपापल्या घरी जातो.
ते स्वतःवरती डाऊट घ्यायचं. पण एक दिवशी त्यांना काय लहर येते, त्या सगळ्या गोट्या महाराज म्हणजे तिथे गणपती महाराजांच्या समोर टाकतात आणि सांगतात, बाप्पा आज तुझा डाव, चल तू खेळ माझ्या बरोबर. हे निमित्त होतं, काळोख होतो, वातावरण सगळं बदलतं, वादळ सुटतं आणि हा छोटासा जो विजय सिंग जिथे उभा असतो आणि तिथून तर गणपती बाप्पापर्यंत खूप काय होतं. त्याचं आता वर्णन करायला गेलो तर वेळ जाईल. पण वातावरण पूर्णतः बदलून जातं, भयभीत वातावरण होतं. जे काय रानामध्ये लोक गेलेले असतात, कातकरी झाडं बिडं हे करायला, ते सगळे धावपळ करून येतात. त्याला पण सांगतात, बाबा तू चल, वेड्यासारखा उगाच कोणाबरोबर खेळतो, थोडं मोठं वादळ आलंय, झाडं बिडं हलतायत, आता झाडं पडणार, काळोख झालेलं आहे, तू चल. तो आपला काय, त्याला ऐकायचंच नसतं कोणाचं. पहिली गोष्ट त्याला एक गोष्ट माहिती असते की आज मी बाप्पाला बोलवलंय खेळायला तर बाप्पा येणार, म्हणून तो आपला शांतपणे 2 हात कमरेवरती घेऊन तिथे उभा असतो. लोक कंटाळतात आणि तिथून निघून जातात. जाऊ दे म्हणा, हा वेड्याच्या पाठी लागलो तर आपण आपला सुद्धा जीव जायचा. आणि त्यावेळेला त्याच्या आणि त्या बाप्पाच्या मधला जो भाग असतो ती धणी दुभंगते आणि अष्टवर्षीय बालमूर्ती दिगंबर मूर्तीवरती प्रगटते. ते स्वामी समर्थ महाराज असतात. ते स्वामी समर्थ महाराज असतात. त्याच्यानंतरच्या 527 ओव्यांमध्ये हा संबंध वृत्तांत स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला आहे. स्वामी विजय पुराण म्हणून एक आहे ग्रंथ आहे, त्याच्यातला मधला अध्याय अवतार कांड म्हणून 527 ओव्या, त्याच्यामध्ये तो सांगितलेला आहे. ते सगळं मी तुम्हाला सांगायला गेलो तर मला 8 दिवस पाहिजे, तिथे सप्ताह करावा लागेल मला. पण त्याच्या समोर जे काय स्वामी समर्थ महाराज प्रगटतात, ती तिथी, तो वार, ते नक्षत्र सगळं काय त्यांच्या स्मरणात असतं. आणि ती तिथी असते चैत्र शुद्ध द्वितीया. हरिबा जेव्हा भानावर येतात, स्वामींच्या मांडीवर बसलेले असतात, तेव्हा त्यांना काही दुःख वगैरे झाले नसतात. ते अगदी म्हणतात परमोच्च आनंदामध्ये असतात. तेव्हा महाराजांच्या पोटावर हात काय फिरवतात, ते ट्रान्समध्ये काय जातात, ट्रान्समध्ये गेल्यानंतर जे काय घडतं ते घडतं. त्याच्यानंतर त्यांना अगदी म्हणजे करोडो रुपयाची लॉटरी लागल्यासारखं. स्वामी थोडं म्हणजे सोपं आहे काय हो? आपल्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर स्वामीने त्यांच्या आयुष्याचा बट्टाबोळ करून टाकला. पण ते स्वतः जे काय परमोच्च आनंद जो काय भोगत असतात, त्याच्यामध्ये परत त्यांना स्वामींची प्रगट लीला उमगलेली असते. माझ्याच कितीतरी जन्मामागच्या एका जन्मामध्ये मी असताना, माझ्या समोर मी त्या गणपती बाप्पा बरोबर खेळत असताना ते गणपती बाप्पा प्रगटले, तेच हे स्वामी महाराज आहेत. हे त्यांना जेव्हा कळतं, तेव्हा महाराजांच्या मांडीवरनं जे जेव्हा खाली उतरतात, तोच त्यांचा तो पहिला अभंग त्यांना स्फुरतो. ते सांगतात, स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. फक्त म्हणजे लहान मुलाला एखादा जसा शोध लागला होता, तो पटकन येऊन आईला आणि बाबांना सांगतो, ओ बाबा काय सांगू तुम्हाला, आज काय घडलं माहितीये का? आज मी बघितलं माझे स्वामी बाप्पा कसे प्रगटले ते. म्हणजे एक उदाहरण देतोय तुम्हाला. त्या पद्धतीचा आनंद त्यांना झालेला असतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांचा तो हरिभानचा स्वामी स्तुत झाल्यानंतरचा पहिला अभंग कुठचा असेल तर स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. त्याच्यामध्ये ते महाराज कसे प्रगटले, काय झालं वगैरे ते सगळं सांगतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की स्वामी स्तुत महाराजांनी सांगितलं, कारण ते त्याच्यानंतर स्वामी स्तुत होतं, हरिभारात नाहीत. ते स्वामी स्तुत महाराज सांगतात की चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी महाराज प्रगटलेले आहेत. बरं, महाराज प्रगटलेले आहेत त्याला ते महाराजांची महाराज जयंती बोलतात बरं का, स्वामी समर्थ जयंती. आणि ही जयंती कशी साजरी करायची ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं तिथे अक्कलकोटामध्ये आगमन झाल्याच्या नंतर हरिबा तावडे जे अक्कलकोटला आले आणि त्याच्यातला जो तिसरा महाराजांचा मूळ उत्सव जो आजपर्यंत आपण साजरा करतो ती स्वामी जयंती, चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामी महाराजांची चरित्र तर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी जे बोलतो ते त्यातलं अप्रकाशित फारसं नाहीये बरं का, हे सगळं प्रकाशित आहे पण आपण वाचलेलं नाहीये. स्वामी समर्थ महाराजांची जयंती ते करायला सुरुवात करतात शके 1870 ला, पण त्याची सुरुवात करतात शके 1869 ला. कसं सांगतो तुम्हाला. स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करायचं जे जेव्हा ठरवतात
मला उमगलेली आहे महाराजांची जयंती कधी झालेली आहे ते. त्यामुळे मुंबईचा कांदेवाडी मठामध्ये जो आज जो कांदेवाडी मठ ज्याला आपण म्हणतो, तो मठ गुरुदेव श्री स्वामी सुत महाराजांनी स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर स्वामी सुत महाराजांच्या मुलीला तिथल्या पादुका तिथून घेऊन जाव्या लागल्या. अगदी स्वतःहून तिने ते हे नाही केलं, हा विषय वेगळा आहे. मग तिथे ते परत दुसऱ्या पादुका स्थापन केल्या. त्यांचा वंश सुद्धा आता इथे आपल्याकडे आलेला पानवळकर म्हणून. तर या कांदेवाडीच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची पहिली जयंती ते साजरी करतात शके 1869 ला. कारण 1 महिना अगोदर स्वामी सुत महाराज या जयंतीचं नांदी करतात. नांदी, पण नांदी केलेला दिवस जो असतो हा साधा बाबा साजरा करणार अशातला भाग नाही. त्या स्वामींच्या पादुका पालखीत घालून ते गिरगावच्या चौपाटीपर्यंत सागर स्नानासाठी पादुका घेऊन जातात. आणि तो जो लवाजमा जो असतो, हा प्रत्यक्ष परब्रह्माची, प्रत्यक्ष देवाची, प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांची पालखी कशी असावी हे बघण्यासारखं आहे. फक्त म्हणजे संबंध रस्ता झाडला जायचा, म्हणजे अजून ते होतो तो उत्सव. त्याच्यानंतर तिथे सगळीकडे संबंध म्हणतात गोमूत्र शिंपडलं जातं. त्याच्यावरती लाल पायघड्या घातल्या जातात, ज्याला रेड कार्पेट म्हणतो आपण. दोन्ही बाजूला रांगोळ्या घातल्या जातात, त्याच्यावरती फुलांचा सडा घातला जातो. आणि अशा पद्धतीने महाराजांचा तो छबिना, महाराजांची पालखी गिरगाव कांदेवाडी मठापासून त्या समुद्राच्या पाण्यापर्यंत जायची. पाठी रिकाम्या झालेल्या ज्या काय पायघड्या असायच्या, सेवेकरी सगळे एकत्र करायचे, खांद्यावर घ्यायचे, पुढे यायचे, पुढे घालायचा तो, त्याच्यावरती पूर्ण सगळे सोपस्कार व्हायचे. रांगोळी म्हणा, त्याचे गोमूत्र म्हणा, फुलं शिंपडणं म्हणा, सगळं काय व्हायचं. त्याच्यानंतर ती त्याच्यावरनं पालखी जायची. पालखी रस्त्यावरती कधीच चालवली जायची नाही. स्वामी महापर्वणी म्हणायचे त्या उत्सवाला. स्वामींची महापर्वणी आहे ती. आणि हा जो दिवस असायचा हा चैत्र शुक्ल द्वितीयेच्या बरोबर 1 महिना आधी, फाल्गुन शुक्ल द्वितीयेला. म्हणून मी म्हणालो तुम्हाला की 1869, क्षमा करा मी 1700 म्हणायला पाहिजे, का ते शक्य म्हणजे 78 वर्षाचा फरक आहे पाठी. जेव्हा मी शक्यमध्ये बोलतो तेव्हा ते 1769 होतं. तर त्यावेळेला स्वामी महाराजांची जी जे पालखी जायची त्याला स्वामी महापर्वणी म्हणायचे. आणि स्वामी महापर्वणी पासून ते स्वामींच्या जयंतीपर्यंत हा 1 महिना कांदेवाडीच्या मठामध्ये जलसा असायचा. जलसा म्हणजे धमाल. रोज काय ना काय असायचं, कीर्तन असायचं, काय ना काय गाणी असायची महाराजांनी. आणि साध्या पद्धतीने साजरा व्हायचा नाही तो. लोक नाचायचे, उड्या मारायचे. कोळी लोक तर सरळ मासेमारी करून सरळ यायचे तिथे. तिथली लोक अक्षरशः नाकं मोडायचे, अरे काय कशा आले, आंघोळ वगैरे काहीच नाही केलेलं आहे. पण तिथे आल्या होती त्यातला तो वास यायचाच नाही, गुलाबांचा वास यायचा त्यांच्या अंगाला, अशी नोंद आहे. स्वामी सुत महाराजांच्या बरोबर एक बापसी काका म्हणून होते, बापसी काका. त्या बापसी काकांचा वंश मला आता गेले जवळ 15 वर्षापूर्वी मला भेटलेला. आणि त्या बापसी काकाने काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये असं त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे जे कोळी यायचे त्याला आम्ही नाकं मोडायचो. अरे आंघोळ तरी करून या ना, स्वच्छ होऊन या. तुम्ही तिथे समुद्रावरती जातात, मासे हाताळता आणि सरळ तुम्ही मठात येता. त्या पद्धतीच्या काही तक्रारी सुद्धा त्याला स्वामी सुतांकडे काही लोकांनी केल्या. पण स्वामी सुत त्यांना सांगायचे, अरे त्याचा अंगाचा वास घे, उगाच कशाला काहीतरी बोलतोस का, तुला कसं काय माहिती समुद्रामध्ये मासेच पकडले म्हणून. आणि खरोखर त्या पद्धतीने त्यांच्या अंगाला गुलाबाचा वास यायचा. स्वामी समर्थ महाराजांची ही महापर्वणी, त्या स्वामींची जयंती, हा 1 दिवस इतका धूमधडाक्यात जायचे. प्रत्येक दिवस त्यातला धूमधडाक्यात जायचा. आणि 5 दिवस आधी स्वामींची गुढी लागली जायची. स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीच्या दिवशी लोणी खेळ करायचा, काय विचार होता. मग आता महाराजांच्या मूळ उत्सवापैकी पुन्हा मी बघा तुम्हाला 2 उत्सव सहज म्हणून सांगून गेलो. स्वामी समर्थ महापर्वणी आणि स्वामी जयंती. आता आपण काम धंद्यात करतो. आता आपल्याला कुठे 1 महिना सरळ जाऊन मठामध्ये दर्शन घेता येईल नाही, आपल्याला जमणार नाही ते. त्यामुळे आता आपण काय करतो तर स्वामी समर्थ महापर्वणी साजरी करतो. महाराज ज्या पद्धतीने स्वामी सुत महाराज पूर्वी साजरे करत होते त्याच पद्धतीने अजून सुद्धा आपण साजरे करतो. चेंबूर मठामध्ये सुद्धा काही प्रमाणात साजरे होते. स्वामी सुतांच्या कन्या ज्या होत्या जसं त्यांचं वय झालं त्यांना त्याच्या खंड पाडायचा नव्हता म्हणून ते आता काय समुद्राचं पाणी तिथे आणतात नाही, तिथेच ती साजरी होते. पण त्याच्यानंतर काहीतरी स्वामीचे जे कोण भक्त होते
त्यांच्यावरती गुरुदेवांची जी काही कृपा झाली तेव्हा तो गुरुदेवांच्या आज्ञेने तो उत्सव सुरू झाला आणि आज तगार हा उत्सव चालू आहे. गिरगाव चौपाटीला फाल्गुन शुक्ल द्वितीयेच्या दिवशी हा उत्सव होतो. अगदी खुद्द स्वामी सुत महाराज ज्या पद्धतीने पालखी काढत असतात त्याच पद्धतीने तिथली भक्त मंडळी पालखी काढतात. सगळेजण एकत्र येतात, कुठच्याही मठाचा त्याच्याशी संबंध नाही. तर भक्त मंडळी आता बघा, स्वामींची महापर्वणी हा एक उत्सव स्वामी समर्थ महाराजांचा मूळ आपल्याला कळला. आणि स्वामी जयंती तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. स्वामी समर्थ महाराजांचे मूळ उत्सव हे सुद्धा साजरं करायसाठी काहीतरी निमित्त असावं. जसं दत्ताचं कुठची उपासना चालू द्यायचं नाही हा कानफाट्या, तसंच काहीच त्यावेळेला स्वामींच्या उत्सवाबद्दल सुद्धा घडायचं. कारण दत्त जयंती म्हणल्यावरती महाराजांकडे सुद्धा सगळे स्वामींचा जय जयकार करतच होते. त्याही पलीकडे जाऊन तर दत्ताचं पण काय, दत्ताचं नाव काढलं का कानफाट्या असा नुसता चिडायचा होता सुद्धा अगडबंब. खूप अंगात त्याच्या बळ होता. म्हणजे असं म्हणतात की ज्याला महाराज कुठेतरी अक्कलकोटच्या भोवती ज्या भ्रमंती करायचे तेव्हा महाराजांची जी खाटला असायची ते स्वतःच्या डोक्यावरती घेऊन तो फिरायचा, पण तो उलटा चालायचा बरं का. महाराजांचा इतका एकनिष्ठ तो भक्त होता. जेव्हा मी महाराजांच्या भक्ताबद्दल बोलतो त्याला एकनिष्ठपणा काय की फक्त आणि फक्त कानफाट्या सांगू शकेल. जेवढे महाराजांच्या अवतीभोवती होत्या ती सुंदराबाई सोळपंत पासून सगळे ते महाराजांनीच निर्माण केलेली पात्र होती, स्वामी सुत सुद्धा. त्यामुळे त्यांचा आणि दुसरं म्हणजे हा जो कानफाट्या इतका बलवान होता की त्याच्या मर्जीच्या विरुद्ध महाराज कुठे जात असतील तर खिल्लारी बैलांची जोडीचे तिथे बैलगाडी असायची. ते जगच्या सरकाराने ती स्वामींना अर्पण केली. ती बैला सकट उचलायचा. म्हणजे यात ऐकायला आपल्याला थोडंसं काल्पनिक वाटेल, पण तसं घडायचं प्रत्यक्षामध्ये. मोठे मोठे बैला सकट असा वरती असा पुढून तसा उभा राहायचा आणि तो ती उचलायचा, पण नाही. आणि महाराज अशा वेळेला सांगायचे नको रे बाबा, त्याला नको आहे ना, मग आपण अक्कलकोटावर थांबूया. घडलेलं आहे तसं, नेहमीच घडायचं. ह्या कानफाट्याच्या दंगाईमुळे किंवा कानफाट्याच्या मनासारखं महाराजांना काहीतरी करायचं होतं आणि त्यामुळे महाराजांच्या स्वतंत्र उत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला स्वामींचा प्रगट दिन झाला, ललिता पंचमी. त्यांच्या ह्याच्यानंतर गुरुप्रतिपदा झाली, स्वामी समर्थांची गुरुप्रतिपदा, गाणगापूरची वेगळी. हा जो गुरुप्रतिपदा दिवस होता हा स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ उत्सवामध्येच मोडला जायचा आणि अजूनही मोडतो. अशा पद्धतीचे काही उत्सव होत असताना स्वामी समर्थ महाराजांचा मठ असलेल्या कांदेवाडी मठामध्ये स्वामीसुत महाराजांना काहीच पुरलं माहिती नाही. म्हणजे जसा मठाची स्थापना झाली तसं म्हणतोय मी तुम्हाला, जसं महापर्वणी आणि जयंती तसंच दिवाळीच्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांचा नामघोष करायचे ते. आणि येणारी मंडळी भरपूर होती. आज सुद्धा आपण आपल्याकडे जो काय फराळ होतो, जो काय नैवेद्य होतो तो महाराजांना आधी आपण अर्पण करतो. दिवाळीचा फराळ तर करतो. त्यामुळे कांदेवाडच्या मठामध्ये मिष्टान्न भरपूर जमायचं. एवढं जमायचं काय विचारू नका. आणि त्यावेळेला स्वामीसुत महाराज महामिष्टान्न कोट म्हणून एक सोहळा होता, जो अजूनपर्यंत कुठेच होत नाही. आता स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या धाकट्या भावाला स्वामी महाराजांनी त्याच गादीवरती नेमलं. गादीवरती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची गादी सांभाळायसाठी नेमलं. स्वामीसुत महाराजांची गादी नव्हती, गादी स्वामींची होती. स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला. त्यांना जे तिथे नेमलं त्यांना स्वामी समर्थ महाराजांना अगदी स्ट्रॉंग डोस द्यावा लागला. लहान पोरगा होता बिचारा, 10 वर्षाचा. त्याला आईपासून तोडलं. महाराजांनी सांगितलं की जा तू तुझ्या भावाची गादी सांभाळ, स्वामी सुतांची. सुरुवातीला त्यांनी काय ऐकलं, आईची आठवण काढायचं. तिथले सगळे सेवेकरांनी आणून त्यांना शेवटी स्वामी महाराजांच्या समोर उभं केलं अक्कलकोटामध्ये. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यावरती पहिल्या डोस मध्ये आपल्याला बरं वाटत नाही, आपण पुन्हा दुसऱ्यांदा जातो. अहो डॉक्टर काय औषध दिलं, ठीक आहे, पण मला काय बरं वाटत नाही. डॉक्टर म्हणतो ठीक आहे, मी तुला दुसरा डोस देतो. आणि त्यावेळेला जो डोस देतो आपण खणखणीत बरे होतो एका दिवसामध्ये. तसाच काहीसा हा प्रकार होता. त्या छोट्याच्या दादापुआला त्याला आईची आठवण येते होती. गादीचे काहीच पडले नव्हते. सगळे सेवेकरी येऊन ज्या स्वामी महाराजांच्या स्वाधीन करतात त्यांना की हा काय ऐकत नाहीये, काय करायचं ते तुम्ही सांगा. तेव्हा महाराज स्वतः त्याला एका व्याघ्रजिनावरती म्हणजे वाघाच्या कातळ्यावरती उभं करतात
आणि स्वतः 2 हातात चौऱ्या घेऊन त्यांना ते वारतात आणि सांगतात की माझा हरिबाच आहेस रे तू, तू कोण वेगळा आहेस, तुला मी अक्कल देतो, तू शाणा होशील. आणि ज्या आईसाठी तो रडत असतो त्या आईच्या पुढ्यात गेल्यावरती तो तिला सांगतो मी तुला ओळखतच नाही, तू कोण आहेस. 10 वर्षाचा मुलगा. पण या स्ट्रॉंग डोसमुळे काय होतं, आता हा विषय मी इथे काढण्याचं कारण काय, त्या स्ट्रॉंग डोसमुळे हे असं होतं की महाअन्नकोट वगैरे सारखं काय, कारण हे दादाबुवा जे होते अक्कलकोटातून त्यांना जेव्हा इथे आणतात तर कांदेवाडीच्या एका कोपऱ्यात ते बसलेले असतात. फार क्वचित त्या माणसात आहेत, देहभान त्यांचा हरपून गेलेला असतो. बघावं तेव्हा नुसते ब्रह्मानंद टाळी लागले. त्या एका कोपऱ्यातच सगळ्या विधी होत असत. स्वामी सुतांच्या कन्या ज्या होत्या त्या त्यांचं सगळं काही व्यवस्थित सेवा करायच्या, बाकी इतरांना कोणालाच ते जवळ येऊन देत नसत. त्यामुळे स्वामी महाराजांचा मठ, स्वामी महाराजांचा जयजयकार, स्वामी महाराजांची आरती, स्वामी महाराजांची जयंती, महापर्वणी वगैरे आधीपासून. पण अन्नकूट हा जो प्रकार होता हा दादाबुवांच्या काळातच थांबला तिथेच. स्वामीसुत महाराजांच्या वेळेत विचारता कामा नाही. स्वामीसुत महाराजांनी कधी स्वतः एक साधं फुल सुद्धा स्वीकारलं नाही. बाजारातून फुल आणावं आणि महाराजांचं, कारण त्यांच्यावर खूप लोकांची श्रद्धा होती. कितीतरी याची घराणे त्यांना सद्गुरू मानलेलं आहे, फक्त आम्ही नव्हे, कितीतरी. तर महाराजांकडे त्यावेळेला ते जे कोण जायचे फुलं, नाही नाही म्हणे फुल मला नको, तिथे जा आणि माझ्या बापाच्या पादुकांवर ठेव. पण तेच तिथलं निर्माल्य आणून जेव्हा स्वामीसुत महाराजांच्या हातात दिलं का ते अगदी खूप आनंदाने स्वीकारत. तसंच काहीच नैवेद्यावरती सुद्धा असं. स्वामीसुत महाराजांच्या कांदेवाडी मठामध्ये असंख्य लोक रोजचा नैवेद्य घेऊन येत असत, असंख्य. म्हणजे एक नैवेद्याचं ताट होत असं नाही, पण त्याच्यात कोळी लोक सुद्धा असायची. आणि ही सगळी मंडळी जेव्हा तिथे नैवेद्य अर्पण करायची, त्या स्वामीसुत महाराज एखादा अभंग गाऊन महाराजांना तो पुढे अर्पण करायचे, स्वहा करायचे. महाराजांना अर्पण केल्यानंतर काही वेळाने त्यांना कळायचं की महाराजांनी त्याच्यात 2-4 घास खाल्लेले आहेत. मग ते सगळं मिष्टान्न किंवा जे काही अन्न असायचं रोजचं नैवेद्याचं ते ओंजळी भरून, उल्लेख बघा कसा आहे, ओंजळी हाताने द्यायचे नाही, ओंजळी भरून भरून सगळ्यांना ते प्रसाद म्हणून वाटायचे. आणि त्यातून जर काय राहिलं तो खुद्द स्वामीसुत महाराजांचा आहार असायचा. स्वामीसुत महाराजांनी कधीही महाराजांच्या नैवेद्याचा प्रसादाशिवाय व्यतिरिक्त अन्न ग्रहण केलं नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वामीसुतांचं जर आपल्याकडे स्थान असेल आणि स्वामींचं पण स्थान असेल, त्या स्वामींना जो आपण नैवेद्य अर्पण करतो तेच ताट काही वेळाने आपण स्वामीसुतांच्या पुढ्यात ठेवतो. तशी प्रथा आहे. स्वामीसुतांना वेगळं ताट ठेवलं जात नाही, पण वेगळं ताट ठेवलं तर ते त्याच्यामधलं अन्न भक्षण करणारच नाही, ते करतच नव्हते. त्यामुळे जे काय अन्नकूट व्हायचा त्या अन्नकोटाच्या वेळेला सुद्धा तिथे आलेल्या दिवाळीतलं सगळं मिष्टान्न स्वामीसुत महाराज एकत्र करायचे आणि ओंजळी भरून भरून सगळ्यांना वाटायचे. मग त्याच्यानंतर जे काय राहील ते कण जरी राहिला तरी त्यांनी त्यांचं पोट एवढं भरायचं की ते ढेकर देऊन तृप्त व्हायचे. कारण महाराजांचा प्रसाद असायचा आणि त्याचा तो नियम होता की महाराजांना अर्पण केलेलंच मी खाणार, त्यांचं उष्टीन्न अन्नच मी खाणार. महाराजांना ते सांगायचे, त्याची परवानगी घ्यायचे आणि तिथून ते सगळं मिष्टान्न अन्न एका दुसऱ्या टोपामधून काढून ते सगळ्यांना वाटायचे. त्यामुळे मिष्टान्न कोट म्हणून एक त्यावेळेला सोहळा असायचा, महाराजांचा स्वतंत्र सोहळा. महाराजांचा स्वतंत्र सोहळा, इथे कुठच्याच इतर दैवताच्या स्वरूपाचा उल्लेख नाहीये. स्वामी समर्थ महाराजांची जयंती, स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. आता खूप लोक असे म्हणतात, अरे स्वामी समर्थ महाराज जयंती काय सांगता तुम्ही, ते काय सामान्य होतंय का? स्वामी समर्थ महाराजांची त्यांची जयंती नाही, त्यांचे प्रगट दिन, ते प्रगट झालेले आहेत. पण ज्याने आधी उमगली आणि ज्याने ती आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांनी म्हटलंय काय, त्यांनी म्हटलंय ती स्वामींची जयंती. मग आपण सुद्धा जयंतीच म्हणूया. साधं सोपं आहे. आपण कशाला स्वतःचं डोकं चालवून त्याला जयंती म्हणायचं, आपलं हे म्हणा प्रगट दिन म्हणायचं. खुद्द ज्याने आपल्यापर्यंत तो दिवस आणला, ज्यांना ते उमगलं, ते बोलतात स्वामी जयंती, मग ती स्वामी जयंती. त्याच्यानंतर गुरुद्वादशी, अशा किती जे काय झाले उत्सव स्वामी समर्थ महाराजांचे, हे महाराजांचे मूळ उत्सव. त्याच्यापैकी काही आपल्याला माहिती आहेत, काही फारशा प्रकाशात मध्ये आलेले नाही आहेत अजून. आणि म्हणून हा माझा आजचा प्रपंच आहे. फक्त म्हणजे त्याच्यानंतर सगळ्यांचं मत असं होतं शेवटला
कारण आतापर्यंत या विषयावरती मी जिथे जिथे बोललो मी इथेच थांबलेलो आहे. मग मला फोन यायचे, अहो तुम्ही स्वामींचं पुण्यतिथी नाही सांगितली. म्हणलं आम्ही स्वामी सूत महाराजांचे चेले आहोत. आम्ही गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज आमचे गुरु आहेत. कारण त्यांचे डोळे ते आमचे डोळे, महाराजांपर्यंत पोहोचवणारच आम्हाला ते आहेत. स्वामी सूत महाराजांचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जसं स्वामी सूत महाराज स्वामींच्या नैवेद्याखेरीज काही खायचे नाहीत, स्वामींचं उष्टान्नच खायचे ते. तसं त्या महाराजांच्या बद्दल एवढं त्यांना ध्यास होता, एवढं त्यांना प्रेम लागलेलं की आपल्या देहस्वरूप हयातीमध्ये जर स्वामी महाराजांनी देह ठेवला तर आपली काय अवस्था होईल याचा ते विचारच करू शकत नव्हते. आणि असंच काहीच निमित्त होतं. त्यावेळेला असं होतं की कुठेतरी स्वामी महाराज आपल्याला सांगतायत का तुम्हीच सगळं घेऊन सांभाळा आणि मी आता इथून निघून जातो. त्यांना कळत नाही महाराजांनी नेमकं बोलायचं काय. पण तिथपासून त्यांना जो ध्यास लागतो, नको बाबा तो दिवसच नको माझ्या आयुष्यामध्ये का महाराजच नाहीत माझ्याकडे. महाराजांनी माझ्या समोर देह ठेवणं तर महाराज कुठेतरी पुन्हा कुठल्या तरी लांब भ्रमंतीला निघून जाणं हे मला काही सहन होणार नाही. त्यांचा त्याला ध्यास लागला, याचा तो धसका घेतात ते. आणि धसका घेत घेत त्यांचा संबंध शरीर कृश होत असतं हळूहळू. आणि स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला 1878 साली. स्वामी सुतांनी कधी ठेवला? फक्त म्हणे 4 वर्ष आधी. त्यांना ती कल्पना सहन होत ना, नको तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये, तो दिवसच नको की माझ्या कानावर ही बातमी यावी की महाराजांनी देह ठेवलाय, महाराजांनी समाधी घेतलाय किंवा महाराज आपल्यापासून लांब गेल्यात, हे सुद्धा नको. आणि म्हणून ह्या भीतीने उद्या जर कधी आपण गेलो महाराजांकडे तर महाराज आपल्या स्वाधीन करून कुठेतरी जातील, ह्या भीतीने ते अक्कलकोटला परत गेलेच नाहीत. महाराजांचे नाना प्रकारे निरोप आले तरी ते गेले नाहीत. अखेर त्यांनी कांदेवाडीच्या मठामध्ये श्रावण महिन्यातल्या कृष्ण प्रतिपदेला देह ठेवला. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला 4 वर्षांनी. पण आपण बघायला गेलं तर स्वामींनी देह ठेवला म्हणजे काय महाराजांनीच आता नाही आहेत का ते? का त्या देहापुरते महाराज होते का? पण जयंती आहे ना एका ठिकाणी, म्हणून इथल्या लोकांनी त्याला सरळ पुण्यतिथी म्हणून नाव देऊन टाकलं. अक्कलकोटच्या लोकांनी. अक्कलकोटचे लोक कधी जयंती साजरी करत नसत. कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांच्या वेळेला तिथे स्वामी सुत महाराज आले आणि त्यांनी ती जयंती सुरुवात केली. तिथपासून स्वामी महाराजांचा प्रगट दिन मालोजी राजेंनी बंद केला. त्याचा नेमका तपशील काय तो आतापर्यंत माझ्याकडे आलेला नाही, उगाच काहीतरी ठोकून देणार नाही. पण कुठेतरी महाराजांनी सांगितलं असेल म्हणा की माझा प्रगट दिन किंवा माझी जयंती ही आहे, जो माझा स्वामी सुत सांगतोय. कुठेतरी काहीतरी नेमकं घडलं असावं की जेणेकरून मालोजी राजेने ललिता पंचमीचा सोहळा साजरा करायचा बंद केला. आणि तो बंद केला स्वामी सुतांनी स्वामी जयंती साजरी करायला सुरुवात करायला केली तिथपासूनच, असे उल्लेख आहेत, स्पष्ट उल्लेख आहेत. आणि त्यामुळे स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा जो काय प्रकार आहे हा खरं म्हणजे साजरा करायचा. हा तुम्ही स्वामी महाराजांनी आतापर्यंत स्वामी महाराजांना आपण कसं ओळखलं, त्या देहाने ओळखलेलं आहे. तो एक विशिष्ट देह त्याने धारण केला होता म्हणून आपण त्यांना स्वामी समर्थ म्हणून उपाधी दिली. आणि आज तोच देह त्यांनी स्वतः विसर्जित केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्मरण करणं इथपर्यंत ठीक आहे. पण हा सोहळा कसं काय म्हणू शकता तुम्ही? हा उत्सव कसा काय म्हणू शकता? उत्सव असू शकत नाही, सोहळा पण असू शकत नाही. कारण आपल्या ज्या मनामध्ये जे स्वामी समर्थ किंवा पूर्ण ब्रह्म किंवा माय बाप आपले जे परब्रह्म ह्याचं जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराज उभे राहतात म्हणजे त्यांचा तो देह उभा राहतो. तो देह त्यांनी विसर्जित केला होता. आज सुद्धा स्वामी समर्थ महाराज सगळीकडे आहेत. आता इथे पण आहेत, आपल्या बरोबर सुद्धा आहेत. हे जे मी बोलतोय सगळं मला तेच सुचवतात, माझे गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज मला सुचवतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी हा सोहळा किंवा उत्सवामध्ये मोडला जात नाही. तुमच्यापैकी किती लोकांना हे पटेल त्याची मला कल्पना नाही आहे. कारण कसं झालेलं आहे, वर्षानुवर्ष आपल्या त्या मनावरती एक पगडा बसलेला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी.
आपण असं विचार करतो आता पण एवढे वर्ष आपण साजरा करतोय, मग आता कशाला काय पेळगावकरचा कोण आहे ही साजरी करू नका सांगायला? मी असं म्हणत नाही साजरी करू नका, स्मरण नक्की करा. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण होणार आहे. ती एक विशिष्ट आली तिथी तुम्हाला ते स्मरण होणारच आहे. तर भक्तगण, अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र उत्सव सोहळ्याच्या बद्दल थोडा आणि छोटा विषय आहे. तर हे महाराजांचे मूळ सोहळे आहेत. आपण जास्ती आता या विषयावरती आपण बोलणार नाही आहोत, कारण महाराजांचे मूळ उत्सव सोहळे काय किती हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग ते कसे साजरे करायचे, काय साजरे करायचा, हा स्वतंत्र वेगळा उत्सव आहे, आपला वेगळा विषय आहे. आणि तो विषय जर सांगायला गेले तर परत मला इथे कमीत कमी 1.5 तास पाहिजे. वेळेची कमी असल्यामुळे इथे माझा युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलमध्ये आज गेले 2 वर्षामध्ये 300-350 व्हिडिओ माझे झालेले आहेत. महाराजांचा नैवेद्य कसा असावा, स्वामी जयंतीला काय करावं, हे विषय मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. स्वामी महाराजांचा नैवेद्य कसा असावा, स्वामी जयंती कशी साजरी करावी, हे सगळं मी स्वतः सांगितलेलं नाही आहे, हे आधी लक्षात घ्या. जे काही स्वामी सुत महाराजांनी सांगितलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. माझा स्वतःच असं मी त्याच्यामध्ये काहीच माझ्या चॅनलमध्ये नाहीये. सगळं खुद्द मूळ आणि मूळ, फक्त मूळ अभ्यासपूर्ण संशोधनात्मक चॅनल असं माझ्या चॅनलला म्हटलं जातं. त्याचं नाव आहे श्री स्वामीराज माऊली. तर भक्त म्हणजे आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढे सुद्धा काही कार्यक्रम आहे, जास्ती वेळ आपण याच्यामध्ये घेण्यामध्ये अर्थ नाहीये. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ सोहळ्याबद्दल फक्त मला सांगायचं होतं. महाराजांचं स्वरूप जे होतं, त्याचे मूळ सोहळे, त्याचे मूळ उत्सव, ते सगळेच मी तुम्हाला सांगितलेले. आतापर्यंत जे काय माझ्या लक्षात आलेले आहेत किंवा जे काय माझ्या अभ्यासामध्ये जे मला मिळालेलं आहे, माझा दावा असा कधीच नाहीये की मी सांगितलेलं पूर्ण. आज ना उद्या मला जर काय नवीन मिळालं तर हा विषय मी पुन्हा जिथे छेडीन तिथे तो एक मुद्दा किंवा एक जो उत्सव आहे तो वाढला जाईल. तुर्तास आपण इथे थांबूया. आधी जसं आपण स्वामींचं नामस्मरण, नामघोष जो आपण केलेला, आधी जसं आपण स्वामीचा नामघोष केलेला, बेंबीच्या देठाला पुन्हा सावध करा, मुठी घट्ट वळा, सावध व्हा आणि पुन्हा म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की. नाही, आवाजच नाही हो, कशाला सांगावं लागतं मला 2-3दा. मला दिसतं ना किती लोक आहेत तिथे. आपण पुन्हा बोलूया श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की. स्वामी सुत महाराजांनी स्वामी महाराजांच्याकडे पसायदान मागितलेलं आहे. मी ज्या वेळेला व्याख्यानाला जातो तिथे आता अलीकडेच सुरुवात केली आहे मी. कारण बघा काय आपण जे काय बोलतोय त्या स्वामी महाराजांच्या बद्दल, ती एक स्वतंत्र उपासनाच आहे असं माझं एक स्वतःची धारणा आहे. आपण महाराजांच्या बद्दल आता जे काय मी तुमच्याकडे अर्धा पाऊण तास बोललो ती स्वामी महाराजांची स्वतंत्र उत्सव आहे. त्यामुळे आपण स्वामी महाराजांचं जे पसायदान आहे घेऊया. फक्त तुम्हाला सर्वांना एकच माझी विनंती आहे, पसायदानाला जेव्हा सुरुवात होते बसल्याच ठिकाणी सगळ्यांनी हात जोडा. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की, स्वामी सुत महाराज. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन.
तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊ लीन, तुझ्या चरणी होऊ लीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.